पुण्यातील 17.5 नळी परिसरातील अमोनरा लगतच्या शिक्षक कॉलनीमध्ये सध्या घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिक त्रस्त झाले असून दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत। स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना यशवंत तुपे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे। तात्काळ या भागातील कचरा उचलण्यात आला नाही तर शिक्षक कॉलनीतील संपूर्ण कचरा प्रायव्हेट डंपर मध्ये भरून पुणे महानगरपालिकेच्या आवारात आणून टाकला जाईल असा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे। दरम्यान नागरिकांनीही प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन परिसर स्वच्छ करावा अशी मागणी केली आहे। आता पुणे महानगरपालिका यावर किती लवकर कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कचऱ्याचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे। वरती बोर्ड दाखवलेला आहे कचरा टाकू नये, कचरा टाकण्याचा आढळला तर दंडात्मक कारवाई केली जाईल। पण हा कचऱ्याचा एवढा मोठा ढीग इथे आहे, जर महानगरपालिकेने जर ही कचरा उचलला नाही येत्या काही काळामध्ये तर आम्ही महानगरपालिकेमध्ये हेच गाडी भरून स्वतःच्या खर्चाने गाडी आणून त्या गाडीत हा कचरा भरून महानगरपालिकेमध्ये ऑफिसच्या तिथे आणून टाकणार आहे। याची कृपया महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी तसेच जे काही घनकचऱ्याचे जे अधिकारी आहेत त्यांनी याची दखल घ्यावी ही माझी नम्र विनंती आहे। त्यांनी आत्ता आम्हाला अमोनरा लगत ज्या सोसायटी आहेत त्या सोसायटींच्या जे काही सभासद आहेत त्या लोकांनी आम्हाला इथे बोलून सांगितलं की एवढं मोठं कचऱ्याचं साम्राज्य आहे। वारंवार तक्रारी करून सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकारी याची दखल घेताना दिसून येत नाही, तरीसुद्धा आपण यावं आणि ह्या कचऱ्याची काय असेल ती विल्हेवाट लावावी। एक बाजूला शासन सांगतं स्वच्छता अभियान राबवतं आणि दुसऱ्या ठिकाणी एवढं मोठं कचऱ्याचं साम्राज्य इथं दिसून येतं। आता महानगरपालिकेला आम्ही याद्वारे सांगत आहे लवकरात लवकर हा कचरा काढून घ्यावा। तसंच आपण या बाजूला बघितलं तर ही सुद्धा डीपी खुल्ली आहे, त्याच्यामध्ये बघा वायरी वगैरे सगळं विद्युत तारा चालू आहेत। असं असताना याला कोण जर चिकटलं आणि ते जीवितहानी झाली तर याची सर्वस्वी जबाबदारी कोण घेणार आहे। तरी MSEBच्या बी अधिकाऱ्यांना आम्ही सांगतो की हे लवकरात लवकर हे झाकण लावून बंद करावं, अन्यथा आम्ही त्यांच्या विरोधात सुद्धा पत्रव्यवहार करून तक्रार करणार आहे।